नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं आयोजित व्हर्चुअल C4 या सेंटरद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या वेब व्याख्यानमालेमधील या आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कालच्या भागामध्ये आपण फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्याशी बोलतो आहोत. सैन्यामध्ये काम करणारी एखादी मुलगी आपलं आयुष्य कशा प्रकारे उभं करते, आपलं आयुष्य कसं जगते, या संबंधीचं हा संवाद आपल्याला खरंच प्रेरक असा आहे. कालच्या भागामध्ये आपण फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांच्या जीवनाचा पूर्वार्ध बघितला. या पूर्वार्धामध्ये आपण लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये सैन्य दलामध्ये सामील होण्याची इच्छा कशी निर्माण झाली, त्यांचे वडील स्वर्गीय कर्नल सुनील देशपांडे यांच्या एकंदर सैन्यामध्ये असण्याचा प्रभाव त्यांच्या मनावर कसा राहिला, त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडलं, कशा प्रकारे त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होत्या, यासोबतच भारतीय वायुसेना जॉईन केल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं राहिलं, कशा प्रकारचे अनुभव त्यांना आले, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण केली. त्या चर्चेमधून मला असं वाटतं की एक व्यक्तिमत्व उलगडत गेलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला बघायला मिळाले. त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास, त्यांच्या जीवनावर झालेल्या वेगवेगळ्या व्यक्तींचा प्रभाव आणि त्या प्रभावामधून त्यांचं आपल्यासमोर आलेलं व्यक्तिमत्व, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. मी कालच्या भागामध्ये जसं म्हणालो तसं यांच्या जीवनाचा दुसरा एक अत्यंत महत्वाचा पैलू तो देखील आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांसमोर यावा अशी माझी व्यक्तिशः मनापासून इच्छा आहे. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर चांदेकर सर, सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर जयपूरकर सर आणि सन्माननीय कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख यांच्या कल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या सगळ्या व्याख्यानमालांच्या निमित्तानं तरुणांपर्यंत आणि एकंदरच समाजापर्यंत जो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, याबद्दल आम्ही खरोखरीच मनापासून आनंदित आहोत की सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचं काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या जीवनासंबंधी आम्हाला लोकांसमोर आणता येत आहे आणि विशेषतः तरुण तरुणींपर्यंत हा विचार पोहोचतो आहोत. जो विचार पोहोचतो आहे त्याचा प्रभाव आपल्याला खरोखरीच मनापासून जाणवतो. परत एकदा मी फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण कालच्या भागामध्ये आपल्या जीवनाचा पहिला भाग पाहिला. आपल्या जीवनामध्ये आपण व्यतीत केलेले सैन्य दलातले क्षण, त्यासोबतच त्या अनुषंगानं मुलाखत संपवताना आपण जो आम्हाला सगळ्यांना अचंबित करणारा प्रसंग सांगितला तो देखील महत्वाचा होता. कारण आजच्या तरुणींना सक्षम होणं आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होणं फार आवश्यक आहे. हे जी काही गरज आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना सारखी जाणवते. म्हणजे मी देखील एक शिक्षक आहे आणि वर्गामध्ये जेव्हा 100-150 मुला-मुलींना शिकवलं जात असताना आम्हाला हे कायम जाणवत असतं की यांना शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होणं फार आवश्यक आहे. आणि या दृष्टीनं आपण प्रहार समाज जागृती संस्थेच्या माध्यमातून जे काम करताय याबद्दल आणि या कामाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. मला आजच्या मुलाखतीचा हा सगळा प्रवास सुरू करताना पहिला प्रश्न जो तुम्हाला विचारायचा आहे की आपलं शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपलं आणि त्यानंतर मग परत सैन्य दलामध्ये पुन्हा एक शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेऊन जाण्यापेक्षा आपल्या वडिलांनी सुरू केलेली संस्था प्रहार समाज जागृती संस्था या माध्यमातून काम करणं, आपल्या वडिलांना जॉईन करणं, हा निर्णय तुम्ही कसा घेतला? कारण त्या निर्णयाला घेत असताना फार महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही असाल. त्या टप्प्यामध्ये असताना तुमच्या मनामध्ये काय विचार होते आणि या प्रहार संस्थेला जॉईन करून आपल्या वडिलांचे हात मजबूत करणे आणि ते पुढे सांभाळणे, हा निर्णय नेमका तुम्ही कसा घेतला? या एका विचारापासून आपण सुरुवात करूया. या संबंधी आम्हाला आपण सांगावं. 5 वर्षाचा माझा भारतीय वायुसेनेतला कार्यकाळ संपल्यानंतर मी तुम्हाला जसं कालच्या टप्प्यामध्ये सांगितलं होतं की पूर्ण प्रहार सिनेमाचं जे काही चित्रण होतं, जे काही डायलॉग्स होते, जे काही सीन्स होते, त्यावेळेला जेव्हा शूटिंग सुरू होतं ते सगळं मी बघितलेलं होतं. ज्या काही चर्चा माझ्या वडील आणि श्री नाना पाटेकर यांच्यामध्ये व्हायचे, सिनेमा कसा असावा, काय असावा, ह्या चर्चा मी चुपचाप बसून ऐकायची आणि ह्या चर्चांमधून मला जो काही
जे काही उचलायचं होतं, की आपल्याला समाजाला हे सांगायचं आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे असं काही नाही होत, हे तसं का रिॲक्ट करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगायच्या होत्या सिनेमाच्या द्वारे, ह्या गोष्टींनी माझ्या मनामध्ये कुठेतरी घर केलं होतं. आणि मी जसं सांगितलं होतं, की एक ते नाना पाटेकरांचं वाक्य, की आपण जे काही करतो ते आपल्या समाधानासाठी करतो आणि आपल्याला सगळ्यात जास्तीत समाधान तेव्हा मिळतं जेव्हा आपण ते काहीतरी दुसऱ्यासाठी करतो. त्याच्यामुळे हे कुठेतरी माझ्या मनामध्ये घर केलेलं होतं. 5 वर्षाचा माझा कार्यकाल संपल्यानंतर 5 वर्ष वाढवण्यासाठी ऑप्शन मिळणं आणि त्याच्यानंतर बाहेरचं हे प्रहार समाज जागृती संस्था ह्याची स्थापना बाबांनी केली होती 1994 मध्ये 9 जानेवारीला. आणि त्याच्यासाठी त्यांनी 1993 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती भारतीय सैन्यातून. 30 वर्ष सैन्यामध्ये देशसेवा केल्यानंतर त्यांचे जे विचार होते, कारण मी जेव्हा भारतीय वायुसेनेमध्ये गेली त्यावेळेला मी गेली होती 1997ला. 3 वर्ष मी बाबांबरोबर प्रहार संस्थेमध्ये काम केलं होतं. 94 पासून 97 पर्यंत. तोपर्यंत आणि प्लस बाबांनी जेव्हा स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्या बाबांच्या विचारांमधून, त्यावेळेच्या चर्चांमधून, आमच्या घरी जे चर्चा व्हायच्या, बाबांनी म्हटलं होतं की मी माझ्या सैन्याच्या कार्यकालमध्ये माझं जे युद्ध क्षेत्र होतं ते युद्ध क्षेत्र दुश्मन, उग्रवादी, आतंकवादी हे होतं. पण आता मला असं वाटतं की प्रहार सिनेमा बनवल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये 3 वर्षापासून हेच विचार सुरू आहेत की मला असं वाटतं की माझं आता युद्ध क्षेत्र हे बदलायला हवं. मी आता माझं युद्ध क्षेत्र हे समाजात मी परिवर्तन करावं आणि समाजामध्ये मी आता काम करावं. कारण समाजामध्ये अशा सगळ्या गोष्टी असतात आणि अशा सगळ्या गोष्टी होतात. ह्या गोष्टींपासून सैनिक थोडासा दूर असतो. आपण हे बघत असाल की सैनिक जेव्हाही सुट्टीवर येतो तेव्हा हा आपले घरचे, आपले नातेवाईक, आपले मित्र ह्याच लोकांशी भेटतो आणि ह्याच लोकांच्या जवळीक राहतो. समाजात काय सुरू आहे, किती भ्रष्टाचार आहे, काय गोष्टी बाहेर होतात, ह्या गोष्टी एका सैनिकाला कधीही माहिती नसतात. त्याच्यामुळे या सिनेमाद्वारे जेव्हा ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात दिसल्या, बाबांचा असा विचार झाला की आता माझं युद्ध क्षेत्र बदलायला हवं. ह्या सगळे विचार, हे सगळे डिस्कशन्स करत असताना, या सगळे निर्णय करत असताना मी बाबांबरोबर होती. आणि त्याच वेळेला मी एनसीसी मधून 93 मध्ये मी एनसीसी मधून घरी आली होती वापस. आणि त्यावेळेला बाबांनी हा निर्णय घेतला की आता माझं युद्ध क्षेत्र बदललं, आता मी समाजात काम करीन. मी स्वेच्छानिवृत्ती घेईन भारतीय सैन्यातून आणि मी एक समाज जागृती संस्था ह्याची स्थापना करीन. त्या काळी जेव्हा माझे वडील हे रिटायर झाले होते तेव्हा बाबांची पेन्शन होती. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. माझं काही निश्चित नव्हतं करिअरचं किंवा कुठे काय कसं होईल. आणि बाबांची पेन्शन होती 2690 रुपये. त्यावेळेला परिवार होता, आजी आजोबा होते, आई होती. पुष्कळ लोकांनी बाबांना म्हटलं की तू काय समाज सुधारायचा गोष्टी करतोय, कठीण काम आहे, हे शक्य नाही आहे. एवढा मोठा देश, एवढा मोठा समाज, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये इतकं मोठं तू पाऊल उचलायचं कशाला खटाटोप करतोय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीत तू नको पडूस. तू आपलं छान रिटायर झालंयस, रिटायर सेनाधिकारी जसे आपलं आयुष्य जगतात तसं जग मस्त राहा, मस्त छान राहा. आपल्या बायको बरोबर, आई वडिलांबरोबर, मुली बरोबर छान मस्त आपलं जीवन व्यतीत कर. पण बाबांच्या मनामधली चळवळ ही फक्त आम्हाला घरच्या लोकांना माहिती होती. माझे काका, माझी आत्या, माझी आई, माझे आई वडील, माझे आजी आजोबा, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की बाबांच्या आतमध्ये काय तळमळ चालतीये. त्याच्यामुळे खूप लोकांनी त्यांना थोडस डिमोटिवेट करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला बाबांनी एक शेर ऐकला होता. तो शेर मला अतिशय आवडतो आणि तो शेर मला असं वाटतं की माझ्या आयुष्याचं ते ब्रीद वाक्य ठरलं. बाबांनी म्हटलं की ठीक आहे, मला माहितीये की समाज सुधारणं किंवा ह्या समाजाला मी बळ देणं किंवा ह्या युवा शक्तीला
मी प्रेरणा देणं, त्यांना मानसिक रूप्या सशक्त बनवणं आणि शारीरिक रूप्या मी ह्या लोकांना बळकट बनवणं, हे जरी तुम्ही म्हणत असाल की कठीण आहे, अशक्य आहे, पण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि ते बाबांनी ते शेर, बाबांचं हे फेवरेट शेर होतं, कौन कहता है आसमान में सुराग नहीं हो सकता. सुराग म्हणजे एक छेद, भोक. कौन कहता है आसमान में सुराग नहीं हो सकता. अरे एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो. की कोण म्हणतं या आकाशामध्ये तुम्ही छिद्र नाही करू शकत. कोणी हा प्रयत्न केलाय का की एखाद्या दगडाला उचलून पूर्ण ताकदीने तो दगड आकाशामध्ये मारायचा आणि तो दगड हा नक्की लागेल आहे. आणि काही नाही तर कमीत कमी माझ्या नावाचा या समाज सुधारण्याच्या कामामध्ये माझ्या नावाचा एक टाका जरी लागला तरी मी स्वतःला भाग्यशाली समजीन आहे. हे वाक्य जे बाबांनी त्यावेळेला वाचून म्हटलं होतं, त्यावेळेला हे वाक्य माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं गेम चेंजर झालं. आणि 5 वर्ष माझे भारतीय वायुसेनेमध्ये जे गेले, त्याच्यानंतर माझ्या शेवटच्या 1 वर्षामध्ये मी हे म्हणजे जवळजवळ हे निश्चित केलं होतं की माझं पण 5 वर्षाचं हे संपल्यानंतर मी पण माझ्या संस्थेमध्ये जॉईन होईन. कारण जेव्हा संस्था ही निघाली त्यावेळेला मी बाबांबरोबर होती. मला अजून आठवतं की 9 जानेवारी 1994 ह्या संस्थेच्या उद्घाटनाला श्री नाना पाटेकर हे नागपूरला आलेले होते आणि मोठा कार्यक्रम झाला होता नागपुरात. आणि त्यावेळेला प्रहार संस्थेची विचारधारा ही सांगितली गेली होती. आणि ही विचारधारा इतकी अपीलिंग आहे की जो युवा ज्याला काहीतरी वेगळं करायचं आयुष्यामध्ये त्यांनी ही ऐकलं तर निश्चितच त्याला वाटेल की हो, आपल्याला हे जे गुण आहेत हे आपण जर आत्मसात केले तर आपल्या समाजाला बळ मिळेल. हे संस्थेचा उद्देश एकदम सिंपल आहे. समाजात सैनिकी गुणांचं प्रसारण करणे, अर्थात अनुशासन, निर्भयता, जागरूकता, नैतिक मूल्यांचं पालन आणि राष्ट्रप्रेम. आपण जर एक ओव्हरऑल बघितलं तर हे 5 गुण एका सैनिकाला बनवतात. आणि हे 5 गुण जे सैनिकात असतात, हे गुण जर आपण आत्मसात केले, आपण आपल्या अंगी जर हे 5 गुण आणले आणि ह्या गुणांप्रमाणे आपलं आचरण, आपलं जीवन आपण जर व्यतीत केलं तर मला असं वाटतं की आपला देश हा खूप जास्ती बळकट होईल. त्याच्यामुळे ह्या काही घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये ज्या एक गेम चेंजर होत्या आणि मी निश्चित केलं की माझं हे 5 वर्ष संपल्यानंतर मी ह्या रस्त्याला वळीन. अगदी योग्य सांगितलं शिवाली आपण. आणि हे सांगत असताना एक महत्वाची गोष्ट आपण जी सांगितली की ही जी संस्था प्रहार समाज जागृती संस्था आपल्या वडिलांनी सुरू केली, ती करत असताना त्यांना जेव्हा हे सांगण्यात आलं की हे तुम्ही करू शकणार नाही किंवा डिमोटिवेट करण्याचा देखील काही प्रमाणात प्रयत्न झाला, तेव्हा आपल्या वडिलांनी ज्या तळमळीनं हे काम केलं. कारण अनेक वेळा अनुभव असा येतो की आर्म फोर्सेसमध्ये काम केलेला माणूस हा सिव्हिलियन लाईफमध्ये तेवढा ऍडजस्ट होताना दिसत नाही, असा एक सामान्य अनुभव असतो. पण आपल्या वडिलांनी तर केवळ ते नाही केलं, तर समाज जागृतीसाठी म्हणून एक संस्था उभारून त्यांनी त्या संस्थेचं आता एक मोठं स्वरूप निर्माण झालेलं आहे. आपण हे देखील सांगितलं की या माध्यमातून जे काम चालतं त्याचा मोटो आपण सांगितला. पण आम्हाला जे काही विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही प्रहार समाज जागृती संस्था जी आपली आहे, सैनिकी शिक्षण देणारी संस्था आहे, अशी जुजबी माहिती जरी असली तरी देखील नेमकी ही संस्था काय करते हे आपल्याकडून जाणून आम्हाला घ्यायचंय की या संस्थेचं सध्याचं काम काय आहे आणि कशा प्रकारे ही संस्था काम करते हे आम्हाला आपण सांगावं. समाजामध्ये सैनिकी गुणांचं प्रसारण करणं हा जेव्हा उद्देश आपण ठरवला या संस्थेचा, त्यावेळेला हे कसं करायचं ह्याच्यावरती खूप विचार मंथन झालं. आणि काही गोष्टी बाबांच्या डोक्यात आल्या की एक सैनिक कसा घडतो. प्रहार सिनेमामध्ये दाखवलंय हे की ऑब्स्टिकल ट्रेनिंग कोर्स असतो. अडथळे पार करून हे एका युवकाला शारीरिक रूपाने हे फिटनेस आपण टाकतो. अशा गोष्टींनी आपण हे ट्रेनिंग सुरू करायचं. या ट्रेनिंगच्या द्वारे आपण लहान मुलं
आणि युवकांमध्ये कुठले कुठले गुण हे टाकू शकतो हे मुलांना समजावून सांगायचं. आणि त्याच्यानंतर हे ट्रेनिंग जेव्हा होतं त्याच्यानंतर आपण काही मुलांना उद्बोधन द्यायचं, काही भाषण द्यायचं, काही युद्धाच्या गोष्टी सांगायच्या आणि युद्धाच्या गोष्टींच्या द्वारे त्यांना हे सांगायचं की एक सैनिक पण एक माणूस असतो, त्याला पण आपल्यासारखेच 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 2 कान असतात. त्याच्यामध्ये पण आपल्यासारखं जे रक्त असतं ते रक्त असतं. पण एक सैनिक हा इतका कॉन्फिडंट का असतो? एक सैनिक ह्याच्यामध्ये इतकं जास्त शौर्य का येतं? एक सैनिक ज्या चूक गोष्टी असतात त्याच्या विरुद्ध आवाज का उठवतो? ह्या गोष्टी सांगण्याचं एक निश्चित झालं. आणि आपण जेव्हा प्रहार संस्थेचं पहिले सुरुवात केली ती ऑर्डनन्स फॅक्टरी नागपूरची जी आहे तिथले जे जनरल मॅनेजर होते त्यांच्या म्हणजे खूप छान त्यांनी एक पाऊल उचललं की त्यांनी आम्हाला एक जमिनीचा तुकडा, एक जंगल जिथे होतं तो तुकडा त्यांनी आम्हाला दिला आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे तुम्ही इथे तुमचे ऑब्स्टिकल्स तयार करा आणि इथे मुलांना ट्रेनिंग द्या. तिथे आम्ही ऑब्स्टिकल्स कन्स्ट्रक्ट केले, अडथळे आम्ही कन्स्ट्रक्ट केले जसे मिलिटरीमध्ये असतात. प्रहार सिनेमा जर आपण बघितला तर त्याच्यात आपल्याला दिसेल कशा प्रकारचे अडथळे असतात. हे आपण अडथळे पार करण्यापासून आपण संस्थेची सुरुवात केली. आता सध्या जे सुरू आहे ते आपले प्रहारची जी शिबिरं असतात, प्रहारची उन्हाळी शिबिरं असतात मुलांची, आणि ही सगळ्या मुलांसाठी असतात, ओपन शिबिरं असतात. दरवर्षी आमचे 3 शिबिरं असतात, 7 दिवसांची निवासी शिबिरं असतात. या एका शिबिरांमध्ये जवळजवळ 100 मुलं असतात आणि ही पूर्ण देशभरातून मुलं येतात आमच्या शिबिरांमध्ये. हे अडथळे पार करण्याने आम्ही त्यांची मानसिकता कशा प्रकारे बनवतो, तर मी प्रत्येक अडथळेचं या मुलांना महत्व सांगते. हे जेव्हा शिबिरं आपण सुरू केली इथे त्यावेळेला त्याच्याच बरोबर आपण जे महाविद्यालयीन विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी त्या युवकांसाठी आपण ट्रेनिंग वर्कशॉप हे सुरू केलं. कारण आम्हाला असे भरपूर प्राचार्य हे आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी पण, आमच्या मुलांसाठी, आमच्या युवकांसाठी पण तुम्ही अशी शिबिरं घ्या. कारण आजकालचा जो युवक आहे हा मानसिक रूपाने थोडासा कमजोर आहे. हा स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही. एखाद वेळेस जर परीक्षेमध्ये ह्याला यश नाही मिळालं तर हा डिप्रेशन मध्ये जातो, हा सुसाईडच्या गोष्टी करतो, हा शारीरिक रूपाने हा सक्षम नाहीये, हा कुठेतरी आयुष्यामध्ये स्वतःला कमीच लेखतो, हा एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ह्याच्यामध्ये आहे. अशा गोष्टी ह्या प्राचार्यांनी आमच्याशी शेअर केल्या आणि त्यांच्यासाठी आम्ही एक वेगळं कॅप्सूल बनवलं आपल्या शिबिरांचं. शिबिरांच्या कॅप्सूलमध्ये आपण जे अडथळे निर्माण केलेले आहेत त्या प्रत्येक अडथळ्यांनी आम्ही मानसिकता जी मुलांची आहे ती कशी तयार करतो. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक आपल्याकडे अडथळा आहे ज्याला आपण म्हणतो टायगर लीप, म्हणजे तो असा उंच प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती चढायचं असतं आणि चढल्यानंतर तुमच्या समोर एक मोठा रस्सा, दोर हा लटकलेला असतो. तुम्हाला उडी मारून त्या दोराला पकडायचं असतं आणि तो दोर, तो असा नारळाचा जाड दोर असतो, त्या दोराला तुम्हाला दोन्ही हातांनी पकडायचं असतं. पकडल्यानंतर तुम्हाला त्या दोराच्या द्वारे तुम्हाला वर चढायचं असतं. वर चढल्यानंतर वरचा जो बार आहे त्याला हात लावायचा असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक हात करून खालती यायचं असतं. तसं जर तुम्ही सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर वरतून खालती येताना नॅचरली ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तुम्हाला पुल करतो. त्याच्यामुळे हे पुष्कळदा होतं की मुलं त्या रस्त्यावरून असे स्लिप होऊन येतात. तर आम्ही मुलांना सांगतो तुम्ही जर असे स्लिप होऊन आले खालती, नारळाचा तो रस्सा आहे त्याने तुमचे हात छिल्ल्या जातील, तर स्लिप होऊ नका येऊ. त्यांनी तुम्ही स्वतःच्या वजनाला कंट्रोल करा हाताद्वारे आणि एक हात करून तुम्ही खालती या. आम्ही टेक्निक समजवल्यानंतर ह्या अडथळ्याचं आम्हाला ह्या अडथळ्याद्वारे तुमच्या मुलांना काय शिकवायचं होतं हे मुलांना मी सांगते. आपण जेव्हा आपल्या आयुष्याच्या एखाद्या पडावावर असतो, जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा असतो की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचं आहे, तेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून आपण त्या रस्त्याकडे मन लावून एकाग्रतेने बघतो. आपण आपलं ध्येय आयुष्याचं निश्चित करतो.
तो ध्येय निश्चित केल्यानंतर आपण पूर्ण तयारीने आपण एक झेप घेतो आणि आपण आपल्या ध्येयाला म्हणजे त्या रस्स्याला, त्या दोऱ्याला आपण पकडतो. पकडल्यानंतर आपण नॅचरली आपण त्या आपल्या ध्येयामध्ये उंच शिखर गाठायचा प्रयत्न हे निश्चितच करतो. म्हणून आपण वरती जातो. म्हणून आपण एक एक हात पकडत हळूहळू आपलं शरीर चढवत आपण वरती जातो. एकदम वरती कोणी आपल्याला ओढू नाही शकत. त्याच्यामुळे आपण एक एक पाऊल करत आपल्या आयुष्याच्या शिखराला गाठतो, आपल्या यशाच्या शिखराला गाठतो. गाठल्यानंतर कधीतरी तुमच्या आयुष्यात असा क्षण येतो की तुम्हाला रिटायरमेंट घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्ही एक एक करून खालती यायला हवं. कारण याचं असं की तुम्हाला वरती चढताना ज्या ज्या व्यक्तींनी तुम्हाला वरती चढण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे, मदत केलेली आहे, तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे, तुमच्या तब्येतीसाठी तुम्हाला जेवण खाण दिलेलं आहे, त्या एक व्यक्तीला तुम्ही धन्यवाद करत करत एक हात खालती घेत त्या दोऱ्याला पकडत तुम्ही खालती आलं पाहिजे. तुम्ही जर रस्त्यावरून एकदम स्लिप झालात आणि सोडलं त्या रस्त्याला तुम्ही, तर तुम्ही खालती आदळाल. आणि म्हणून हे खूप मोठी शिकवण आहे आयुष्याची. ही शिकवण तुम्ही एकेका अडथळ्यामधून शिकता. जीवन जगण्याची पद्धती तुम्ही शिकता आयुष्यातून. म्हणजे मी मुलांना सांगते की तुम्ही प्रहारचं शिबिर केलं आणि अडथळे पार करणं हे जर तुम्ही शिकलात, तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलंही अडथळा तुमच्या समोर आला, come what may, whatever difficulty comes across you, you will surely find a solution. Think about the Prahar camp. You will surely find a solution. You will cross the obstacle and look ahead in life. तुम्ही प्रहार शिबिराला आठवण द्या. तुम्ही जरूर आयुष्यातला त्या अडथळ्याला पार कराल आणि आयुष्याकडे पुढे बघाल. असे प्रत्येक ऑब्स्टिकलद्वारे आम्ही मुलांची मानसिकता सैनिकाची बनवतो. त्याच्यानंतर जेव्हा शिबिरांची सुरुवात केली आम्ही, कोणीतरी आम्हाला म्हटलं पालकांनी की मुलं शिबिरांमध्ये असतात तेव्हा अतिशय अनुशासित असतात, तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते स्वतःच्या ताटली वाट्या, स्वतःचे कपडे हे सगळं धुतात, छान करतात. म्हणजे अक्षरशः तिसरीतला मुलगा पण स्वतःचे कपडे धुतो, स्वतःची ताटली वाटी चमचा हे व्यवस्थित धुतो आणि सगळ्या गोष्टी खातात. मुलांचे आजकाल नखरे असतात, वांग खायचं नाही, टमाटर खायचं नाही, हे खात नाही, मी ते खात नाही, मी हे देवासाठी सोडलं वगैरे वगैरे. या सगळ्या ज्या नखरे आहेत हे सगळे शिबिरामध्ये हे सगळे संपून जातात. कारण तिथे एकच जेवण सगळ्यांसाठी होतं. हे खावं लागेलच, कारण तुम्हाला कसरत करायची दुसऱ्या दिवशी. नाही खाल्ले तर तुम्हाला चक्कर येईल. तर त्याच्यामुळे हे खायची सवय लागते. तुम्हाला अनुशासित व्हायची सवय लागते. तुम्ही प्रत्येक गोष्ट एका रांगेत करता. प्रत्येक वेळेला तुमच्या ज्या हॉलमध्ये लेक्चरच्या वेळेस बसायच्या आधी तुम्ही बाहेर आपल्या चपला काढता, त्या चपला पण तुम्ही रांगेमध्ये काढता. वेळेवरती तुम्ही कार्यक्रम सुरुवात करता, वेळेवरती सगळ्या गोष्टी करता. तुम्हाला वक्तृत्व हे शिकवलं जातं शिबिरांमध्ये. ह्या सगळ्या गोष्टींद्वारे आम्ही एका दृष्टीने मुलांची पर्सनॅलिटी तयार करतो. ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी म्हटलं की मुलं घरी आल्यानंतर 7 दिवस मुलं हे सगळ्या गोष्टीचं पालन करतात, छान राहतात. आम्हालाही आनंद होतो की आमचा मुलगा हा अनुशासित झालेला आहे, वाह आमचा लाडला किती छान झालेला आहे. पण 7 दिवसानंतर परत जैसे थे, परत ये रे माझ्या मागे, परत त्यांचा तो टीव्ही, परत ते केव्हाही उठणं, परत ते कसंही काम करणं हे सुरू होतं. तर तुम्ही असं काहीतरी कॅप्सूल काढा की जेणेकरून मुलं तुमच्याशी सतत अटॅच राहतील आहे. तर बाबांच्या डोक्यात एक 12 तासांची अनिवासीय मिलिटरी स्कूल ह्याची कल्पना आली आणि त्यावेळेला बाबा जागेच्या शोधात होते आणि सीपीएन बेरार एज्युकेशन सोसायटी याचे जे प्रेसिडेंट होते ते श्री बाळासाहेब महाजन, स्वर्गीय श्री बाळासाहेब महाजन यांनी म्हटलं की आमच्या रविनगरच्या शाळेच्या तिथे एक जमीन आहे, तुम्ही तिथे करा. कारण आमच्या संस्थेच्या घटनेमध्ये पण असं लिहिलेलं आहे की सैनिकी प्रशिक्षण हे मुलांना द्यायला हवं, तर तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा आणि तुम्ही ती शाळा जी आहे मिलिटरी शाळा ती आमच्या ह्याच्यात करा. तर तिथे आपण प्रहार मिलिटरी स्कूल ह्या नावाची शाळा आपण तिथे 12 तासांची ही सुरू केली आणि 12 तासांची ही शाळा सुरू केली. तर त्या 12 तासांच्या शाळेमध्ये आपण शिक्षणावरती तर भर देतोच, पण शिक्षणाबरोबर आपण शारीरिक शिक्षण प्लस मिलिटरीचे काही विषय आपण घेतो.
जसे रायफल शूटिंग आम्ही सुरू केलेलं आहे, घोडे आपण सैन्यातून आणलेले आहेत, आपण घोडसवारी शिकवतो मुलांना. प्लस आपण मुलांना हे वेगवेगळ्या शिबिरांसाठी घेऊन जातो. 9वीच्या मुलांना आपण आर्म फोर्सेस एस्टॅब्लिशमेंट मध्ये व्हिजिट करवतो. म्हणजे वेगवेगळ्या सैन्याच्या ठिकाणांवरती आम्ही त्यांना घेऊन जातो. सैन्याबरोबर ही मुलं राहतात. सैन्य कसं काम करतं, एक सैनिक कसा वावरतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या शिकतात, बघतात. कारण एका सैनिकी शाळेचा मुख्य उद्देश हाच असतो की आपल्या मुलांनी हे सैन्यामध्ये भरती व्हावं. आणि जर नाही झाले तर प्रहारनी जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे, प्रहारनी ज्या प्रकारे तुमची मानसिकता घडवलेली आहे, तुम्ही जरी सैनिक नाही झाले तरी कमीत कमी तुम्ही समाजाचे सैनिक बनून तुम्ही जगावं, ही एक विचारधारा प्रहार संस्थेतून आणि ह्या शाळेद्वारे सुरू केली. मग हळूहळू आम्ही आपली प्रायमरी स्कूल सुरू केली, जिथे नर्सरी ते 4थी पर्यंत आम्ही मुलांना शिकवतो. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच वर्षीपासून मुलं आणि मुली यांना सैन्यामध्ये अधिकारी होण्यासाठी जो काही SSB इंटरव्ह्यूचा जे काही गायडन्स असतो, जो काही इंटरव्ह्यूची प्रक्रिया असते, त्याच्यात कसं करायचं असतं, काय बोलायचं असतं, काय करायचं असतं, हे आपण सुरू केलं. आणि अतिशय गर्व होतो हे सांगताना की हे जे आपण क्लासेस सुरू केले हे निशुल्क क्लासेस आहेत. आपण ह्याच्यासाठी काहीही घेत नाही. आणि प्रहार संस्थेतर्फे आणि आपल्यातर्फे ही देशासाठी सेवा म्हणून आपण हे करतो. आणि आजपर्यंत खूप गर्व होतो हे गोष्ट सांगताना की प्रहार समाज जागृती संस्थेतून 301 मुलं आणि मुली हे सध्या कार्यरत आहेत अधिकारी पदावर भारतीय सैन्यांमध्ये, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन कोस्ट गार्ड मध्ये. त्याच्याच बरोबर आपण सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. राखी रक्षाबंधन जेव्हा येतं, सैनिक आपल्या देशाची रक्षा करतात. त्याच्यामुळे सैनिक हे सीमेवरती तैनात असतात. देशवासी जे आहेत हे तुमच्या बरोबर आहेत प्रत्येक सणवारामध्ये, हे दाखवण्यासाठी आणि आपलं प्रेम सैनिकांविषयी दाखवण्यासाठी आपण राख्या पाठवणं सुरुवात केली. आणखीन एक गोष्ट आपण खूप महत्वाची सुरू केली, ती अशी की आपण ह्या आपल्या काही जे इन्स्ट्रक्टर्स आहेत प्रहार संस्थेचे, त्यांना आपण सिव्हिल डिफेन्स आणि डिझास्टर मॅनेजमेंट ह्याच्यासाठी आपण ट्रेनिंग दिलं. कारण समाजसेवा आणि समाजाला जागृत करणं हा आपल्या संस्थेचा उद्देश आहे. तर आपण कुठल्या प्रकारे सेवा करू शकू, जागृत करण्याचा मार्ग मिळाला, सेवा करण्याचा पण मार्ग आपण शोधून काढला. नागपूरच्या सिव्हिल डिफेन्स कॉलेज मध्ये आपण आपल्या इन्स्ट्रक्टर्सना पाठवलं. तिथल्या डायरेक्टर यांनी आपल्याला परमिशन दिली होती. आपण आपल्या इन्स्ट्रक्टर्सना पाठवलं, त्यांनी ट्रेनिंग घेतलं. आणि ही जी चमू आहे आमची, ही चमू देशामध्ये कुठेही काहीही कुठल्याही प्रकारची संकट आलं, कुठल्याही प्रकारचं ज्याची आपदा येते देशावरती, त्या संकटातून आपल्या देशवासियांना काढण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आपली ही चमू आपण पाठवत असतो. जसं गुजरातमध्ये भुजमध्ये जेव्हा भूकंप आला होता, त्यावेळेला आपली ही चमू गेली होती. खूप मोठ्या प्रकारांनी ह्यांनी तिथे राहत कार्य केलं होतं. दगड काढणं, लोकांना तिथून दबलेल्या लोकांना काढणं, त्यांना राशन देणं वगैरे वगैरे. उत्तराखंडमध्ये जेव्हा 2000 मला असं वाटतं 12 की 13 मध्ये ज्या वेळेला ढगफुटी झाली होती, त्यावेळेला आपण ह्या चमूला पाठवलं होतं. या चमूनी उत्तराखंडमध्ये सुंदर काम केलं होतं. त्यांनी 11 गावांमध्ये रस्त्याचे ब्रिज बांधून तिथल्या तिथे त्यांनी कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश केली होती. आणि प्लस यांनी जवळजवळ 11,000 टन राशन एका जागेवरून दुसऱ्या गावामध्ये यांनी त्या रोप ब्रिजेसच्या द्वारे यांनी पोहोचवण्याचं काम केलं होतं. आणि उत्तराखंडमध्ये तर अतिशय उत्तम काम केलं होतं. केरलामध्ये आता जेव्हा पूर आला होता, त्यावेळेला पण आपली चमू गेली होती आणि खूप समाजसेवा केली. म्हणजे राशन हे लोकांना देणं, ट्रकलोड मधून राशन काढणं, हे राशनचे किट्स बनवणं, ते किट्स लोकांना देणं, लोकांना वाटणं. मग पूर जेव्हा येतो, त्याच्यानंतर पूर जेव्हा सबसाईड होतो, त्याच्यानंतर काही रोग पसरतात, तर त्याविषयी लोकांना सांगणं, जागरूक राहायला सांगणं, लोकांना स्वतःची काळजी घेणं हे सांगणं. ही आपली जी चमू आहे, ही चमू आपली खूप उत्तम काम करते. कुठेही आग लागली किंवा कुठेही काहीही जर झालं तर तिथून आपण कुठल्या प्रकारे रेस्क्यू करायचं, रेस्क्यू मिशन्स
याचं जे काम आहे ही चमू खूप सुंदर ट्रेनिंग देते. आणि आपल्याला जर आठवत असेल की पाकिस्तानमध्ये पेशावर हे जे शहर आहे तिथे मिलिटरी स्कूल आहे. त्या मिलिटरी स्कूलवरती आतंकवादी हमला झाला होता आणि तो आतंकवादी हमला झाला होता ज्या वेळेला त्या शाळेची असेंब्ली सुरू होती. तो हमला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये भरपूर मुलं आणि भरपूर टीचर्स हे दगावले गेले होते. तर अशी जेव्हा घटना घडली तेव्हा एकदम आपल्या देशामध्ये जागृती आली की अशा प्रकारच्या जर घटना आपल्या शाळांमध्ये पण घडल्या तर आपण आपल्या शाळांमध्ये ही रेस्क्यूची प्रक्रिया आपण कशी राबवू शकू याच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. तर प्रहार संस्थेने नागपूर क्षेत्रामध्ये एक सेमिनार घेतला होता. सगळे जे महाविद्यालयीन आणि शाळेचे प्रिन्सिपल्स बोलवले होते आणि एक सेमिनार घेतला होता की जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा आपण कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन्स करू शकतो, काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींचं आपण शिकवण दिली होती. आणि प्लस याच्या बरोबर आम्ही एक वृद्ध सेवा केंद्र आपल्या जे कॅम्पसाईट आहे ती कॅम्पसाईटची जागा आपल्याला दान स्वरूपात दिलेली आहे. अतिशय उदार एक दाम्पत्य नागपुरातलं श्री हेमंत आणि सौ सुलभा जकाते यांनी प्रहारचं काम बघून त्यांना खूप आवडलं आणि स्वतःचं दिलदार हृदय दाखवून त्यांनी ही दान स्वरूपात आपल्याला ही जमीन दिली आणि इथे आपण कोर्स इथे आपण एक वृद्ध सेवा केंद्र पण चालवतो. म्हणजे जे बिछाण्याला खिळलेले जे वृद्ध असतात त्या वृद्धांना आपण तिथे त्यांना ऍक्सेप्ट करतो, त्यांना आपण सेवा देतो आणि ज्यांच्याकडे जे दाम्पत्य असेल आहे किंवा जे मुलगी असेल आहे त्यांच्या बायका आणि त्यांचे नवरे असतील आहेत ते नोकरी करतात, ते लक्ष नाही देऊ शकत आपल्या आईवरती, तर असे लोक आपल्याकडे येऊन ठेवतात आणि आपण त्यांना सेवा देतो. हे पण एक काम करतो. याच्याच बरोबर आपण समाजामध्ये भरपूर सेवा देत असतो. सध्याच्या या महामारीमध्ये पण आपण भरपूर गोष्टी दान केलेल्या आहेत, भरपूर किट्स बनवून आपण दिलेले आहेत, भरपूर लोकांना आपण राशन पाणी जे मायग्रंट्स होते त्यांना खिचडी बनवून देणं, त्यांना पोळ्या बनवून देणं ही पण कामं केलेली आहेत. आणि बेसिकली युवकांमध्ये जागृती आणणं, नागरिकांमध्ये जागृती आणणं हे आपण खूप गोष्टी करतो. या आपल्या सगळ्या उपक्रमांमधून एक खूप जास्ती आवाज आपल्याला समाजातून येतो आहे आणि खूप जास्ती डिमांड येते आहे आणि ती म्हणजे की पालकांची इच्छा आहे की एक पालकांचं शिबिर घ्या. कारण मुलं आमच्याकडे शिबिर करून तुम्ही मुलांना ट्रेनिंग करून पाठवून देता आणि घरी आल्यानंतर ते ट्रेनिंग घेतलेली ती मुलं आमच्या घराची पूर्ण व्यवस्था बिघडवून टाकतात. तर तुम्ही आम्हाला पण ट्रेनिंग द्या जेणेकरून आम्ही पण ट्रेन होऊन जाऊ आणि आम्ही आणि आमची मुलं तुमच्या ह्या ट्रेनिंगमुळे आम्ही छान व्यवस्थित राहू शकू. कारण कुठेतरी आपल्याला हे जाणवलं की प्रॉब्लेम हा युवकांमध्ये किंवा मुलांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम हा कुठेतरी दुसरीकडे. पालकांना हे नेहमी उन्हाळी शिबिरांमध्ये जेव्हा आपल्याकडे सोडतात, आपली शिबिरं होतात एप्रिल आणि मे मध्ये, त्यावेळेला टेम्परेचर नागपूरचं असतं 45-46 डिग्री सेल्सिअस, अतिशय गरमी असते. पुण्याची लोक ही घाबरतात नागपूरला पाठवण्यासाठी शिबिरांसाठी, कारण काही काही मुलं ही एसी मध्ये राहतात, एसी मध्येच हे जन्म यांनी घेतलेला आहे, एसी शिवाय जगणं ह्यांना माहिती नाही. पण त्यांची पालकांची इच्छा असते की पोरांनी काहीतरी करावं. अशा मुलांचे ऍडमिशन ते लोक करतात आणि पालक आम्हाला इतके इन्स्ट्रक्शन देतात ज्या दिवशी शिबिर सुरू होतं की माझ्या मुलाला एसी शिवाय तो जगू नाही शकत, इथे फक्त कूलर आहे, तुम्ही कूलर मध्ये कसा माझा मुलगा राहील, तुम्ही प्लीज काळजी घ्या त्याची, तुम्ही प्लीज व्यवस्था करा त्याची व्यवस्थित, माझा मुलगा हे खात नाही, त्याला हे आवडत नाही, त्याच्यासाठी स्पेशल भाजी करा, त्याच्यासाठी स्पेशल गोष्टी करा. आम्ही सगळ्या गोष्टींना एक स्मितहास्य देऊन आम्ही हो म्हणतो. पण ह्या मुलांमध्ये इतकी जास्ती ऍडजस्टिंग कपॅसिटी आहे की आजपर्यंत आम्ही जवळजवळ 50,000 मुलांनी आपली शिबिरं केलेली आहे. एकाही मुलांनी आमच्याकडे कंप्लेंट नाही आणली की मला एसीची सवय आहे, मला इथे गरमी होते, कूलरचं हवामध्ये मी नाही राहू शकत, मला घरी पाठवा. प्रॉब्लेम कुठेतरी दुसरीकडे आहे आणि त्याच्यामुळे मी नेहमी पालकांना फोन करून सांगते किंवा पालकांचा मला फोन येतो 2 दिवसांनी की अहो माझा मुलगा कसा आहे, त्याला खूप गरमी तर नाही होते.
मी म्हणते प्रॉब्लेम तुमच्या मुलात नाही हो, तो इतका हसत खिदळत या कॅम्पमध्ये राहतोय, बिनधास राहतोय, तो प्रॉब्लेम तुमच्यात आहे. तुम्ही जास्ती सोयी दिलेल्या आहेत त्याला, तुम्ही जास्ती सुखसोयी दिलेल्या आहेत त्याला, आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला बिघडवता आहे. कारण पालकांना कुठेतरी वाटतं की मला ज्या काही सोयी मिळाल्या नाही माझ्या लहानपणी, त्या सोयी मी माझ्या मुलांना द्यावे. स्तुत्य विचार स्तुत्य आहे. पण हा विचार पालकांनी जरूर करावा की त्या सुख सोयी देऊन तुम्ही तुमच्या मुलांना वाईट सवयी तर नाही लावत आहे, तुम्ही तुमच्या मुलांना बिघडवत तर नाहीये. कारण कधीतरी हा पुढे काय येणार आहे की प्रत्येक घरांमध्ये एसी नसणार आहे. एखाद्या शहराची इलेक्ट्रिसिटी कट झाली किंवा डाऊन झाली तर तुम्ही काय करणार? तर विदाऊट इलेक्ट्रिसिटी आणि विदाऊट सुखसोयी राहायची सवय आपल्या सगळ्यांमध्ये असायला हवी. त्याच्यामुळे कुठेतरी प्रॉब्लेम दुसरीकडे, त्याच्यामुळे आजकाल हे खूप जास्ती आवाज येतोय आणि आम्ही विचार करतोय की पालकांचं पण एक शिबिर आयोजित करावं, आणि मला अशी खात्री आहे की खूप प्रतिसाद मिळेल आपल्याला. अतिशय चांगली माहिती आपण या संस्थेबद्दल सांगितली आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण सर्व आयाम या संस्थेचे सांगितले. म्हणजे साधारण 300च्या वर 301 मुलं या प्रहार संस्थेमधून प्रशिक्षित होऊन सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. 50,000 पेक्षा जास्त मुलांनी आतापर्यंत आपल्या वेगवेगळ्या शिबिरांमधून ट्रेनिंग घेतलेलं आहे. प्रहार संस्थेच्या माध्यमातून चालणारे विविध उपक्रम जे आपण सांगितले, आणि हे सगळं सांगत असताना आम्हाला जे मुख्य म्हणजे जाणवलं ते म्हणजे एखादी संस्था चालवत असताना केवळ ती चालवायची नाही, तर त्या चालवण्यामागची आपली जी तळमळ आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या या मुलाखतीमधला एक अतिशय हायलाइटिंग पॉइंट जो मला या ठिकाणी परत एकदा हायलाइट करावा असं वाटतं, तो म्हणजे आपण सांगितलेलं उदाहरण. म्हणजे एखादा अडथळा हा देखील आपल्याला शिकवून जाणारा असतो, हे जे आपण उदाहरण सांगितलं अतिशय तळमळीनं आपण हे करता. आणि मुलांना, आपल्या शिबिरामध्ये येणाऱ्या मुलांना केवळ शारीरिक प्रशिक्षण देऊन त्यांना अडथळे पार करायला लावून नाही, तर त्यांचं मानसिक बळ देखील कसं वाढेल या संबंधीचं आपण जे कार्य करत आहात, ज्या पद्धतीची आखणी आपण केलेली आहे, ही खरंच अत्यंत स्तुत्य आहे. आणि या निमित्ताने आम्हाला याबद्दलची जी माहिती मिळते, या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक पालकांना देखील ही माहिती मिळत असेल, आणि त्याद्वारे आपल्या मुलांना आपल्या शिबिरामध्ये पाठवून कशा प्रकारे आपल्याला त्यांना योग्य बनवता येईल, सक्षम बनवता येईल, हा भाग सगळा आपण या ठिकाणी सांगितला. मला असं वाटतं आपल्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना मला 2 महत्त्वाच्या गोष्टी अजून आपल्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः, म्हणजे पालक वर्ग तर हे ऐकतोच आहे, पण विद्यार्थी वर्ग जो हा सगळा संवाद ऐकतो आहे, त्यांच्यासाठी म्हणून मला 1-2 प्रश्न आपल्याला मोजके आणि त्या थेट स्वरूपाचे असे विचारायचे आहेत की शिवाली, सध्या आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हा लोकांना देखील ते जाणवतं की तरुणांसमोर अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आणि त्या समस्यांनी हा तरुण ग्रासलेला आहे. काही ठिकाणी त्या तरुणाचा दोष आहे, काही ठिकाणी त्याच्या आजूबाजूने उभ्या असलेल्या व्यवस्थांचा देखील दोष आहे. परंतु एका बाजूने आपण जेव्हा म्हणतो की ही सगळी आपली जी देशाची तरुणाई आहे, जगातला सगळ्यात तरुण लोकसंख्या असलेला आपला देश, पण कधी कधी समोर चित्र असं निर्माण होतं की व्यसनाधीनता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. आपल्या बोलण्यातूनच आपण हे सांगितलं की मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, याच्याबद्दल असणारं जे अट्रॅक्शन आहे ते वाढायला लागलं. आणि तिसरा महत्वाचा भाग की पालक लोक देखील आपल्याकडे येताना आमच्याही जवळ हे सांगतात की आम्हाला आमच्या मुलांना कंट्रोल कसं करायचं हे समजत नाहीये, त्यांना काउन्सिलिंग कसं करायचं हे समजत नाहीये, ते आमचं ऐकत नाहीये. ही एक सामान्य तक्रार आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण प्रहार संस्थेच्या माध्यमातून जे काम करताना एकंदर आपल्या आजूबाजूचं तरुणाईचं संबंधीचं जे चित्र आहे, त्याच्या बॅकड्रॉपवर, म्हणजे बॅकड्रॉप हा चांगला नाही फार, म्हणजे नकारात्मक भूमिका म्हणून नाही, परंतु जे दिसतंय ते खूप चांगलं नाहीये. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर थोडंसं एक छोटंसं उदाहरण मी आपणाला देखील सांगू इच्छितो की एका मोठ्या पुण्याच्या महाविद्यालयामध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी मला असं सांगत होती की तिच्या वर्गातल्या 80% मुला-मुलींचे वाढदिवस हे पबमध्ये होतात आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाईन पिली जाते किंवा दारू पिली जाते, अशा पद्धतीचे व्यसनं चालतात. असं वातावरण देखील आपल्याला आहे. म्हणजे नकारात्मकच सगळं आहे असं म्हणून नाही, पण या वास्तवाला देखील आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा पद्धतीनं, अशा बॅकग्राऊंडवर प्रहारच्या माध्यमातून केलं जाणारं काम, आणि ते देखील स्पेसिफिक तरुणांसाठी, आपल्याला हे किती चॅलेंजिंग वाटतं? ते चॅलेंज पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहेच.
कालच्या भागामध्ये आपण ते पाहिलं की आपण किती सक्षमतेने करता, परंतु हे चॅलेंज आणि या प्रश्नामध्ये एक जो गोष्ट मला अजून जोडायची आहे ती मी जोडतो की आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या प्रेरणेने आपण हे सगळं सुरू केलं, परंतु या प्रवासामध्ये आपले वडील आपल्याला सोडून गेले. प्रहार संस्थेचा कणा असलेले कर्नल सुनील देशपांडे हे आपल्याला सोडून गेले. त्यानंतर हे सगळं तुम्ही सांभाळणं सुरू केलं. हे करत असताना कुठले बदल आपण केले आणि आपले वडील नसताना त्यांच्या प्रेरणेनं काम करत असताना आपल्याला हे किती चॅलेंजिंग वाटतं आणि ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपला फ्युचर प्लॅन काय आहे? आपल्या प्रश्नाचे 3 भाग आहेत. पहिला भाग तर असा की अचानक झालेला आहे, मग तो कुठलाही व्यसन असो, वाईनचं व्यसन असो, मोबाईलचं व्यसन असो, कम्प्युटरचं व्यसन असो किंवा व्हिडिओ गेम्सचं व्यसन असो. मला हे निश्चित वाटतं आणि मला ही खात्री आहे की एखादा व्यक्ती हा कुठल्या व्यसनाच्या अधीन का जातो, कारण त्याची जी शक्ती आहे, त्याच्यामध्ये जी इमेन्स पॉवर आहे, ती बरोबर ठिकाणी चॅनलाइज होत नाही. ती जर वेगळ्या ठिकाणी तुम्ही चॅनलाइज केली तर ह्या गोष्टींकडे युवक किंवा मुलं ही वळणार नाही. आपल्या संस्थेच्या, प्रहार संस्थेच्या पण 3 शाळा आहेत, 2 मिलिटरी स्कूल्स आहेत आणि 1 प्रायमरी स्कूल आहे. तिथे पण पालक भरपूर येतात. पालकांचे भरपूर कंप्लेंट्स असतात की मुलगा सतत मोबाईलवर असतो. आम्ही नोकरीवरती जातो, घरी मुलगा एकटा असतो, तो मोबाईलवर असतो, वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींना भेटतो, तो काय करतो माहित नाही. जरी तो 7 वाजता संध्याकाळी घरी येतो, सकाळी 6 वाजता शाळेत जायचं असतं, 7 वाजता आल्यानंतरही रात्री 10 वाजेपर्यंत ह्या गोष्टी करतो. काही युवक, मी जेव्हा कॉलेजेसमध्ये भाषण द्यायला जाते तेव्हा युवकांच्या संपर्कात येते की व्यसनांच्या अधीन झालेले आहेत युवक, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही मोठं पाऊल उचलाल, त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही करा, डिझाईन करा. अशा जेव्हा गोष्टी आमच्याकडे येतात तेव्हा सगळ्यात पहिला जो प्रश्न असतो तो हा असतो, ह्याच्यामध्ये परत दोष मी कोणालाही देत नाही, ना पालकांना दोष देते, ना युवकांना दोष देते, पण कुठेतरी एक इंट्रोस्पेक्शन आपण सगळ्यांनी करायला हवं की आपल्या देशाचा युवक हा आपल्या देशाचा धरोहर आहे. या युवकाला जपणं आणि ह्या युवकाच्या द्वारे आपल्या देशाला सुपर पॉवर बनवणं ही प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे. ही फक्त सरकारची जिम्मेदारी नाहीये. आणि त्याच्यामुळे कृपया करून परत एकदा सांगेन की मी दोष कोणाला देत नाहीये, पण आम्ही जे काही समाजात रिसर्च केलेलं आहे त्याच्यावरून आम्हाला असं कळतं की आई वडील नोकरी करतात, घरी कोणी नसतं बघायला मुलांकडे. हा एक खूप ज्वलंत प्रश्न आजकाल उद्भवतो आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज करणं किंवा आम्हाला एकच मुलगा एकच मुलगी करायची आहे, हे जे गोष्ट आहे, जॉईंट फॅमिलीजचं जे आपल्या समाजामध्ये आधी जे कल्चर होतं ते कल्चर हे केव्हाच गेलेलं आहे. न्यूक्लिअर फॅमिलीज आलेले आहेत, त्याच्यामुळे घरी लोक कमी, घरी फक्त तिघच लोकांशी बोलणं, तेवढंच एक विश्व राहणं, आणि आई वडील त्यात काम करतात, आई वडील नोकरी करतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, त्यांची यायची वेळ निश्चित नसते. मग मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्यांनी काय करावं, ह्या गोष्टीकडे थोडस मला असं वाटतं पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत, असे पुष्कळ घरं आहेत ज्या घरांमध्ये दोन्ही नवरा बायको हे नोकरी करतात पण मुलं अतिशय संस्कारित आहेत. हे कुठे अशा गोष्टी घडतात की जी मुलं बिघडतात किंवा जी मुलं व्यसनांच्या अधीन होतात, हे कुठेतरी आपण लहानपणी दिलेले शिकवण किंवा आजकाल जसा मी एक युजली ट्रेंड बघते, कुठलाही लहान मुला रडत असेल तर त्याला मोबाईल देऊन द्यायचा. मोबाईलचे रंग बघितल्यानंतर, ते कार्टूनचे रंग बघितल्यानंतरच तो जेवतो, अशा काही गोष्टी
काही काही गोष्टी मला त्या काही काही आई ह्या अभिमानाने सांगतात. ते कार्टून बघितल्याशिवाय त्याला जेवण जात नाही. अरे ही गोष्ट अभिमानाची कुठे आहे? ह्या गोष्टीने तर उलट तुमचं दुर्दैव समजावं तुम्ही. आपण लहानपणी आम्हाला आठवतं, लहानपणी आम्ही गोष्टी ऐकून जेवायचो. आम्ही गोष्टी ऐकायचो छत्रपती शिवाजी महाराजांचे, समर्थ रामदास स्वामींचे. आम्ही मनाचे श्लोक ऐकून ऐकून आम्ही लहानपणापासून आम्ही जेवण आई आम्हाला भरवत आलेली आहे. आम्हाला लहानपणी वेगवेगळ्या गोष्टी सांगून, वेगवेगळी अंगाई गीतांद्वारे आम्हाला काही मॉरल एज्युकेशन देऊन आम्हाला घडवण्यात आलंय. हे आजकाल कुठेतरी लुप्त होतंय. थोडक्यात माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की आपली भारतीय संस्कृती ही कुठेतरी लुप्त होतीये. पाश्चात्य संस्कृतीला आपण जास्ती स्वीकारतो आहे. जसं एक वाक्य खूप फेमस आहे की वाईट गोष्टी आत्मसात करणं खूप सोपं असतं, पण चांगल्या गोष्टी हे शिकणं खूप कठीण असतं. ही अगदी खरी गोष्ट आहे. वाईट गोष्टींना घेणं काही कठीण नसतं, पण ह्या वाईट गोष्टी पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला किती धोकादायक आहे हे आपल्याला कळायला हवं. आणि त्याच्यासाठी प्रहार हे निरंतर काम करत आहे. प्रहारचं म्हणणं असं आहे, आमचं म्हणणं असं आहे, जेव्हा मी मुलांशी बोलते, जेव्हा मी माझ्याकडे भरपूर पालक असे येतात, मी त्या पालकांना म्हणते तुम्ही तुमचा मुलगा माझ्याकडे द्या आणि विसरून जा तुमच्या मुलाबद्दल. कारण मी त्याला त्याच्या व्यसनापेक्षा जास्ती अट्रॅक्टिव्ह गोष्टी देईन. आणि व्यसनापेक्षा जास्ती अट्रॅक्टिव्ह गोष्टी कोणत्या असतात? एखादा ट्रेकिंग कॅम्प, एखादा माउंटेनिअरिंगचा कॅम्प, त्याला हिमालय मध्ये नेणं, त्याला पहाडांमध्ये नेणं, त्याला पहाडांच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपण आपल्या मुलांना दिल्या तर म्हणजे सम ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन विच इज इक्वली अट्रॅक्टिव्ह ऍज देअर एडिक्शन, हे आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या मुलांना एडिक्शन मधून काढायचं आहे. राहिला भाग वाईन आणि ड्रग्सचं एडिक्शन, तर हे जेव्हा एका मुलाला ग्रासतं तेव्हा त्याचं मन हे कमजोर असतं. मनाला बळ देणं, सत्य घटनांशी त्याला अवगत करवून देणं, मनाला बळ देणं आणि त्याला खूप जास्ती आई वडिलांनी प्रेम देणं, त्याच्या बरोबर राहणं हे खूप गरजेचं आहे. अशा कैक गोष्टींवर मी माझ्या आयुष्यात बघितलेल्या आहेत. कैक मुलांना मी असं बघितलेलं आहे आणि मी पालकांना सांगितलेलं आहे. घटना माझ्या आयुष्यामध्ये पण घडलेल्या आहेत, जिथे आई वडिलांचं प्रेम हेच एक मुलांना ह्या व्यसनांपासून बाहेर काढू शकतं, दुसरं काहीही काढू शकत नाही. आई वडिलांचा तुमच्यावरती अटूट विश्वास की माझा पोरगा जरी व्यसनाधीन असेल आहे तरी तो माझ्या जवळ आहे आणि मी त्याला प्रेम देऊन ह्या व्यसनांपासून दूर काढीन. आणि कुठेतरी जसं म्हणतात ना, सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयाचे, परंतु तेथे परमेश्वरात हे अधिष्ठान पाहिजे. कुठलाही परमेश्वर, मग चाहे तो भगवंत असो, परब्रह्म परमेश्वर असो, किंवा तो जीसस क्राइस्ट असो, किंवा अल्लाह असो, किंवा गुरु गोविंद सिंग असो, कुठलेही परमेश्वर असतील किंवा कुठली शक्ती, ठीक आहे तुम्ही परमेश्वरात नसेल विश्वास करत, कारण आजकालची जी युवा पिढी आहे ही जास्ती नास्तिक होत चाललेली आहे, ठीक आहे तुम्ही नका विश्वास करू, पण कुठल्या तरी एका शक्तीमध्ये जरूर विश्वास करा की एक शक्ती आहे जी आपल्याला कंट्रोल करते. त्या शक्तीवरती विश्वास ठेवा, ती शक्ती तुम्हाला जरूर तुमच्या आतमधून आवाज देईल. मी तसं कालच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की तुमचं कॉन्शियन्स तुम्हाला आवाज देईल, तुमचं हृदय तुम्हाला आवाज देईल आणि त्या आवाजाला तुम्ही ऐका आणि त्या आवाजाप्रमाणे तुम्ही आचरण करा. दुसरा जो तुमचा प्रश्नाचा भाग होता की माझे वडील गेले त्याच्यानंतर संस्था कशी उभारली. माझे वडील जेव्हा गेले तेव्हा खूप शॉकिंग होतं, कारण अपेक्षाच नव्हती. वयाच्या 73व्या वर्षापर्यंत माझे वडील रोज सकाळी 5 किलोमीटर हे जॉगिंग करायचे. आम्ही दरवर्षी प्रहार संस्थेद्वारे एक उपक्रम राबवतो, ज्या उपक्रमामध्ये आपले प्रहार मिलिटरी स्कूलचे 8वीचे विद्यार्थी हे आपल्या बरोबर सामील असतात. गुजरातमध्ये पोरबंदर पासून द्वारकेपर्यंत, सुदामा पोरबंदर पासून द्वारकेपर्यंत चालून गेले होते.
द्वारकाधीशांना भेटायला, भगवान श्रीकृष्णला भेटायला, तसंच आम्ही पोरबंदर पासून द्वारकेपर्यंत आम्ही पायी चालतो. 108 किलोमीटर आहे. रोज आम्ही 25 किलोमीटर चालतो. जे गाव येईल जशी परिस्थिती असेल तसं आम्ही राहतो. मुलांना एक ट्रेनिंग मिळतं ऍडजस्टमेंटचं, आणि आम्ही जसं सैन्यामध्ये म्हणतो लिव्हिंग ऑफ द लँड, ह्याचं ट्रेनिंग मिळतं की जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत राहायचं, एन्जॉय करायचं, आणि मुलं खूप मस्ती करतात. ही जी पदयात्रा आहे ही आम्ही निरंतर 6 वर्षापासून करतोय. वयाच्या 73व्या वर्षांपर्यंत हे 108 किलोमीटर माझे वडील चालले होते, आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपलं रुटीन करणं हे त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. आणि अचानक ही घटना घडली की अचानक हे सगळं झालं. निश्चितच हा खूप धक्कादायक ही बातमी होती, शॉकिंग होतं. जणू काही एक पहाड आमच्यावरती तुटून पडलेला आहे. पण माझ्या आईच्या शक्तीमुळे, आई ही शेवटी शक्तिदायी असते, तिची शक्ती, तिची प्रेरणा ही माझ्या बरोबर होती. आणि आम्ही सगळ्या नातेवाईकांनी मिळून, सगळ्या संस्थाचे आम्ही सगळे जे संस्थेचे ट्रस्टीज आहेत, संस्थेमध्ये जेवढे इन्स्ट्रक्टर्स आहेत, आमचा परिवार आहे. म्हणजे मी ह्याला एक एम्प्लॉई आणि मॅनेजमेंट रिलेशन नाही मानत, मी हा परिवार आहे आपला. हा प्रहार परिवार, हा सगळा मिळून आम्ही एकत्रित होऊन एकमेकांना शक्ती दिली, एकमेकांना एकजूट केलं. ही धक्कादायक बातमी आम्ही स्वीकारली. आणि माझे गुरु जे आहेत ते नेहमी आम्हाला सांगतात की प्रहार ही एक धारणा आहे. मनुष्य जरी गेला तरी धारणा गेली नाही पाहिजे, ही धारणा निरंतर चालली पाहिजे. आणि तशाच प्रमाणे आम्ही सगळे एकत्रित आलो, आणि या धारणेला, या विचारधारेला, जी विचारधारा माझ्या वडिलांच्या मनातून जिनी जन्म घेतलेला होता, ही विचारधारा अखंड भारतात पसरावी, हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही पुढे चालायचं सगळ्यांनी हे ठरवलं. आणि माझी आई जी आहे ती अध्यक्ष झाली संस्थेची बाबांच्या नंतर, आणि तिच्या गायडन्सच्या खालती आम्ही सगळे हे कार्यरत आहोत. आणि त्याच्यानंतरही आपले सगळे कार्यक्रम त्याचप्रमाणे जोमाने सुरू आहे. एकाही कार्यक्रमात खंड पडलेला नाहीये. आणि आपले पुढचे जे उपक्रम आहेत ते पुढचे उपक्रम असे आहेत की भारतभर प्रहार संस्थेसारख्या संस्थांची स्थापना करायची. पहिले आपण बाहेर पडणार आहोत. एक जी आपली प्रहारची ब्रांच आहे ती वर्धेमध्ये कार्यरत आहे. कॅप्टन मोहन गुजरकर हे एनसीसी मध्ये कॅप्टन आहेत. हे या ब्रांचला खूप छान पद्धतीने चालवत आहेत. तिथे पण ते ट्रेनिंग घेत आहेत. उत्तम तिथे प्रहार संस्था सुरू आहे. असेच आपण ब्रांचेस बाकीच्या शहरांमध्ये काढावे, जेणेकरून ही जी विचारधारा आहे की समाज के सैनिक बनकर हमको जीना है, जिसकी वजह से एक समाज को बल मिले और मेरा समाज ये प्रखरता से जिए और मेरे देश को बल दे, ह्या उद्देशाने देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस घ्यायचं आता आपला पुढचा उपक्रम आहे. आणि मला आशा आहे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि मोठ्यांच्या आशीर्वादांनी, परमेश्वराच्या कृपेने प्रहार संस्था हे जरूर करेल. आपल्या सगळ्यांचा सहयोग पण आम्हाला अपेक्षित आहे, कारण प्रहार संस्थेने जे आज सगळं काही केलेलं आहे हे नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. म्हणजे मी तर म्हणेन की नागपूरकरांनी अक्षरशः आम्हाला कडेवर उचललं आणि इतका छान प्रतिसाद दिला, इतका छान आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन दिलं नागपूरकरांनी की मी शतशः आभार मानीन नागपूरकरांचे. आणि संपूर्ण देशभराचे जेवढे युवक आपल्याकडे आलेले आहेत त्या सगळ्यांचे, ज्यांनी प्रहार संस्थेला इतकी प्रेरणा दिली आणि आम्हाला पुढे काम करायची आणखीन शक्ती दिली. अतिशय अचूक उत्तर शिवाली आपण दिलं की मी आपणासमोर जसा प्रश्न ठेवला होता की सध्याच्या परिस्थितीमध्ये तरुणांना
ज्या व्यसनाधीनता किंवा या सगळ्या समस्यांनी तरुण ग्रासलेला आहे, त्या समस्येचं निराकरण करत असताना आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि आपण ते अतिशय योग्य पद्धतीने दिलं. दुसरी एक अत्यंत महत्वाची बाब जी आपण सांगितली ती म्हणजे आपले वडील ज्यांनी ही संस्था स्थापन केली होती, त्यांच्या पश्चात देखील त्यांची प्रेरणा इतकी श्रेष्ठ दर्जाची आहे आणि त्यांनी दिलेला जो विचार तो तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये रुजला आहे. त्या रुजलेल्या विचारांच्या अनुषंगानं तुम्ही जे काम करत आहात ते अतिशय स्पृहणीय आहे. यासोबतच एक गोष्ट अजून आपण जी सांगितली ती देखील आम्हा सगळ्यांना मनाला भावणारी आहे, की हे जे काही प्रहार आहे ही संस्था नसून हा परिवार आहे आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा जगन्नाथाचा रथ आपण ओढता आहात. मोठ्या कसोटीनं आपण हे सगळं काम करत आहात आणि टीम स्पिरिट ही जी टीम तुम्ही तयार केलेली आहे, म्हणजे मला आपलं विशेष अभिनंदन यासाठी करायचं आहे, की आपण आपल्या या सगळ्या कामामध्ये आपल्या टीमचं जे महत्व आहे ते देखील या ठिकाणी सांगितलं. कारण एवढं मोठं काम जर उभं करायचं असेल आणि शिवाली देशपांडे ह्या त्यांच्या टीममध्ये फक्त प्रहारशी जोडल्या गेलेले लोक नाही तर सबंध समाज या टीमचा भाग आहे असं जेव्हा मानतात, तेव्हा आम्हाला देखील तुमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोडल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं आपल्या या संवादाच्या माध्यमातून आज जे तुमचं व्यक्तिमत्व या मुलाखतीच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या समोर आलं. जे 2 भागामध्ये आपण चर्चा केली, त्या पहिल्या भागामध्ये एक मुलगी आपल्या मनातलं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला कसं घडवते, कशा पद्धतीनं विचारांना जोपासते आणि मग आपलं ध्येय पूर्ततेकडे नेते. परंतु ती ध्येय पूर्तता झाल्यानंतर ती आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असं मानत नाही, तर परत एकदा आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेला वसा जोपासण्यासाठी म्हणून मनापासून प्रयत्न करते आणि ती अखंड करीत आहे. असं आपलं जे व्यक्तिमत्व आहे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी, प्रेक्षक जे आज या माध्यमातून जोडले जात आहेत, प्रत्येकासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. हा संवाद संपत असताना मी आपणाकडून इच्छा व्यक्त करतो, की तुम्ही समाप्तीला आपण आपलं काही मत व्यक्त करावं जरूर आणि त्यानंतर हा संवाद संपू नये असा वाटणारा पण तो आपल्याला संपवावा लागेल. परंतु आपलं कन्क्लुडिंग रिमार्क या संबंधी आपण द्यावेत. एक छोटीशी घटना सांगून माझा कन्क्लुडिंग रिमार्क मी देईन. शिबिरांमध्ये आम्ही कशा प्रकारची मानसिकता मुलांची आणि युवकांची बनवतो. एक मुलगा म्हणाला, पहिल्या दिवसापासून रडत होता, लहान होता, की मला गाईकडे जायचंय, आईकडे जायचंय, आईकडे जायचंय. तर रडणं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, हे कंटेजियस डिझीज आहे. की कोणी एका मुलाला रडताना बघितलं किंवा कोणा एका व्यक्तीला रडताना बघितलं की बाकीच्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर त्या मुलांनी तो मुलगा रडायला लागला आणि त्याच्यामुळे बाकीची मुलांना काही वाटू नाही म्हणून मी ताबडतोब फोन केला त्याच्या आईला आणि त्याच्या आईला म्हटलं, तुमचा मुलगा रडतोय, तुम्ही त्याला या आणि घेऊन जा. तिची आई म्हणे, नाही हो, तुम्ही त्याला मी त्याला घेऊन नाही जात, तो खूपच बाळू आहे, खूपच बुळू आहे, त्याला थोडंसं स्ट्रॉंग बनवावं म्हणून मी पाठवलंय आपल्या शिबिरात. तर तुम्ही काही चिंता नका करू, तो रडत असेल रडू दे त्याला, पण मी नाही घेऊन जाणार. मग मी त्या मुलाला सांगितलं. मग त्या आईचा मला परत फोन आला, की मी असं म्हटलंय की तो बाळू आहे, त्याच्यात शक्ती नाही आहे, त्याला थोडंसं स्ट्रॉंग बनवायचंय म्हणून मी तुम्हाला त्याला पाठवलंय. हे मी असं तुम्हाला सांगितलं, हे त्याला सांगू नका. कारण त्याला जर मी सांगितलं ना, तर तो घरी आल्यानंतर थैमान करेल आणि घरी आमच्या हंगामा करेल. ह्या एका गोष्टीने मला हे जाणवलं, की पालकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा दहशतवाद आहे आणि मुलं वेगवेगळ्या तऱ्हेने धमकवतात. आणखीन एक घटना सांगेन आहे, की एक मुलगा असाच रडत होता आणि त्यांनी रडता रडता म्हटलं, की मी सुसाईड करीन, मला घरी जाऊ द्या. मी लगेच त्याच्या आईला फोन केला आणि त्याच्या आईला म्हटलं, की प्लीज तुम्ही घेऊन जा, हा सुसाईड करण्याच्या गोष्टी करतोय. तर त्या आईने मला म्हटलं, की तुम्ही त्याला फोन द्या. मी त्याला फोन दिला आणि ते दोघांचं काय बोलणं झालं मला कळलं नाही. फोन त्या मुलांनी मला दिला, बंद केला मी फोन आणि तो मुलगा ताबडतोब रडणं बंद करून तो मस्त खेळायला चालला गेला मुलांबरोबर. मला उत्सुकता की त्याच्या आईने त्याला असं काय म्हटलं, कारण आम्ही खूप दिवसापासून त्याला त्याची सांत्वना करत होतो, की तू रडू नको, राहा तू, खूप छान मित्र आहेत तुझे, खूप छान एन्जॉय करशील. तर मी त्या आईला फोन केला आणि तिला विचारलं, की तुम्ही असं त्याला काय सांगितलं?
की त्याचे एकदम रडणं बंद केलं आणि तो एकदम मुलांबरोबर खेळायला गेला. तर त्याची आई म्हणाली की काही नाही हो. मी त्याला विचारलं की काय करायचं तुला, तर त्यांनी मलाही सांगितलं की आई तू मला घ्यायला नाही आली ना तर मी सुसाईड करीन, मी गच्चीवरून उडी मारीन. म्हटलं मग तुम्ही काय सांगितलं त्याला? काही नाही, मी त्याला सांगितलं मार उडी, कर सुसाईड. त्यांनी लगेच फोन बंद केला आणि खेळायला चाललं गेलं. अशा आपल्याला जिजाऊ मातेसारख्या आई ह्या हव्या आहेत या जगात, या देशामध्ये. अशी जी जर मानसिकता आपल्या मातांची असेल आहे तर खूप प्रखरतेने आपला युवा हा घडेल आहे. आपली जी नवीन पिढी आहेत, जी मुलं आहेत ती खूप घडतील आहेत आणि छान पद्धतीने घडतील आहेत. हे दोन भाग मी मुद्दामून सांगितले की हे किती विपरीत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आपण जेव्हा पालक बनतो तेव्हा आपण आपल्याला योग्य पद्धतीने पेरेंटिंग कसं करावं हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. शेवटचा कन्क्लुडिंग रिमार्क मी देऊ इच्छिते की आमच्या शिबिरामधून एक कॅम्प केलेला मुलगा हा घरी गेला आणि त्यांनी आपल्या वडिलांना म्हटलं की बाबा आपण आता सहलीसाठी जाऊया फिरायला. बाबा म्हणे हो बिलकुल जाऊ ना, कुठे जायचं सांग. बाबा आपण गोव्याला जाऊया. चल चल गोव्याला जाऊ, तू तुझी आई तुझी बहीण आणि तू आणि मी आपण जाऊ. चौघं गेले गोव्याला. संध्याकाळी समुद्राच्या किनाऱ्यावरती हे लोक चालत चालत जात होते. ह्या मुलाला दूर एक नाव दिसली. त्या मुलांनी त्या वडिलांना म्हटलं की बाबा त्या आपण नावेमध्ये बसून आपण समुद्रावरून आपण जाऊया. तर त्या बाबांना माहिती होतं की यांनी प्रहारचा कॅम्प केलेला आहे, शिवाली मॅडमची भाषणं ऐकलेली आहेत, त्याच्यामुळे ह्याचं डोकं खराब आहे. कुठे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये हा नावेत जाईल. तर तो म्हणे हो ठीक आहे ना आपण सगळे बसू. हा नाही नाही बाबा मला एकट्याला बसायचंय, मी एकटा बसीन समुद्र त्या नावेमध्ये. बाबांना भीती वाटली. माहित नाही आता हा काय करेल, तर डोकं खराब झालेलं आहे प्रहारमध्ये जाऊन. त्या नाविकाला बोलवलं. नाविक म्हणजे तो बोट चालवतो तो. त्याला बोलवलं, त्याला सांगितलं देखो इसका दिमाग खराब है, ये कोई कैम्प करके आया है जिसमें ये अपने आप को एकदम हीरो समझता है. तुम इसको सैर कराना समंदर की, लेकिन ये नाव किनारे किनारे से ले जाना, समुद्र के बीच में मत ले जाना. तर तो नाविक ऐकतो, मुलाला बसवतो आणि ती बोट नाव सुरू होते. तसंच एकदम काठाकाठानी समुद्राच्या ती नाव जात असते. ह्या मुलाला कंटाळा येतो. हा मुलगा त्या नाविकला काय म्हणतो हे ऐका. आणि अशी मानसिकता मला ह्या आजच्या देशाच्या युवकांची करायची आहे. हा मुलगा त्या नाविकाला म्हणतो भवर से लढो. म्हणजे समुद्रामध्ये जे भवरे असतात, म्हणजे मोठ्या लाटा अशा गोल गोल असतात, त्याला हिंदीमध्ये भवर म्हणतो. तो म्हणतो भवर से लढो, तुंद लहरों पर उलझो. तुंद म्हणजे उंच लहरांवरती मला खेळण्यामध्ये मला मजा येते. भवर से लढो, तुंद लहरों से उलझो, जिंदगी में कब तक चलोगे किनारे किनारे. अरे किनारों से मुझे दूर रखना है ना खुदा. तो त्या नाविकेला म्हणतो, ना खुदा म्हणजे नाविक. तो त्या नाविकेला म्हणतो किनारों से मुझे दूर रखना है ना खुदा, अरे मुझे वहां ले चलो जहां तूफान उठने वाला है. अशा माझ्या देशाचे युवक आहे. अशी मानसिकता आपल्या देशाच्या युवकांची करायला हवी, जे कुठेही तुफान जरी आलं तरी त्या तुफानामध्ये ते जाऊन लोकांना वाचवून ते एक अतिशय सक्षम भारतीय नागरिकाचं ते पद निभावतील आहे. जय हिंद. मनापासून धन्यवाद शिवाली. अतिशय छान संवाद आपण या निमित्तानं साधला. मी या सगळ्या संवादासाठी आणि ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर चांदेकर सर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. यासोबतच या संबंध आपल्या या मुलाखतीच्या दरम्यान पीएनजी कंपनीचे गौरव आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी ही टेक्निकल बाजू सगळी सांभाळली, याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपल्या मुलाखतीबद्दल आणि आपल्या विचारांबद्दल काय सांगावं. 2 दिवसाच्या या मुलाखतीमध्ये आपण ज्या पद्धतीनं आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, आपलं काम, आपलं कार्य, आपला विचार हे सगळं आपल्या या सगळ्या आमच्या समोर मांडलं, यामधून निश्चितच खात्री आहे
की जे उदाहरण आपण सांगितले आणि आपलं अभिनंदन यासाठी की अतिशय मनमोकळेपणानं आपण ह्या सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्या. अतिशय बारकाईनं आपण आपल्या जीवनाचा विचार केलेला आहे आणि यासाठी म्हणून मला देखील आपले वडील आणि आपली आई या दोघांना मनापासून सल्यूट करावा असं वाटतो. तो यासाठी की त्यांनी शिवाली सारखी मुलगी घडवली. ती स्वतः घडते आहेच. आपल्या वडिलांच्या पश्चात देखील ती आपल्या आईच्या आशीर्वादानं काम करते आहे. परंतु हे करत असताना ज्या आई वडिलांचं पाठबळ आणि ते पाठबळ नुसतं नाही तर जिच्या बोलण्यातून कायमस्वरूपी आपल्या आई वडिलांचा सहवास आणि त्यांचा विचार किती श्रेष्ठ दर्जाचा आहे हे पदोपदी आम्हाला जाणवतं. अशा पद्धतीनं आपल्या आई वडिलांप्रती समर्पित असलेली, आई वडिलांच्या विचारांना आपल्या खांद्यावर घेऊन सक्षमतेनं आपल्या आजूबाजूनच चांगल्या काम करणाऱ्या लोकांची टीम तयार करून या देशातल्या युवकांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं अग्रेसर असणाऱ्या फ्लाइट लेफ्टनंट शिवालीला देखील मला मनापासून सॅल्यूट करावं असं वाटतो. तुमचे मनापासून अभिनंदन. विद्यापीठाच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालो आणि यानंतर देखील जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता भासेल तेव्हा हा जो आपला मैत्रीचा बंध तयार झालेला आहे त्या माध्यमातून मी तो हक्क अबाधित ठेवतो की आपल्या माध्यमातून विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधील विद्यार्थ्यांना आपण असंच मार्गदर्शन कराल. मनापासून अभिनंदन आणि मनापासून आभार. धन्यवाद.